नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे। तर आता नंदिनीचं अपहरण झालेलं आहे। वसुंधराला खूप वाटत आहे की नंदिनीला आपण इथून बाहेर तर काढलेला आहे, त्यामुळं पार्थ हा माझ्या रम्याचाच होणार आहे, माझी रम्या हीच पार्थची होणार आहे असं तिला वाटत असतं आणि ती खूप खुश झालेली असते, कारण तिचा डाव यशस्वी झालेला असतो। परंतु घडतंय मात्र वेगळंच, हा विचारही करू शकत नाही, कारण ऐनवेळी तिथे नियतीने एक वेगळाच खेळ खेळलेला आहे आणि त्यामुळं असं घडणार आहे की आपल्याला काव्या आणि त्याचबरोबर पार्थ यांच्या लग्नाचे विधी पाहायला मिळणार आहे। म्हणजे काव्या ही पार्थची होणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळे तिथं घरातले बसलेले असतात आणि सगळे खूप टेन्शनमध्ये असतात। काही झालं तरी पार्थ म्हणत असतो की मला नंदिनी यांना शोधायला जायचं आहे, पोलीस कंप्लेंट करायची आहे। जोपर्यंत मी नंदिनीला शोधून आणू शकत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही। पण गावच्या लोकांचा एक वेगळाच नियम असतो। गावचे लोक म्हणत असतात की नाही, या गावचा नियम आहे, तुम्ही आमची इज्जत अशी आमच्या गावाची इज्जत वेशीवर टांगू शकत नाही, काहीही झालं तरीही हे होणार नाही, हे सगळं चाललेलं असतं। त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की पार्थला सगळेजण अडवत असतात, तू कुठंही जायचं नाही आणि काहीही गोंधळ घालायचा नाही असं सगळ्यांचं म्हणणं असतं। पार्थने तिथून बाहेर पडायचं नाही। गावकऱ्यांनी तर हल्ला केलेला असतो आणि त्यात फेकून मारलेला ग्लास जो आहे तो इथे लागतो, तो म्हणजे मानिनीला, आणि मानिनीच्या डोक्यातून रक्त वाहू लागतं। पार्थ म्हणत असतो की काही झालं तरी मला नंदिनी यांना शोधायला जायचं आहे, तो व्हिडिओ खोटा आहे, नंदिनी असं करू शकत नाही, त्यांच्या संस्कारांवरती माझा विश्वास आहे असं पार्थचं म्हणणं असतं आणि पार्थ त्याचसाठी हे सर्व बोलत असतो। परंतु घडतंय मात्र वेगळंच, कारण पार्थने एवढं सगळ्यांना समजून सांगितलेलं असतं, परंतु पार्थचं ऐकायला तिथं कोणी नसतं आणि आता तिथं पोहोचलेले असतात ते म्हणजे माजी मंत्री यशवंतराव भोसले। यशवंतराव भोसले यांचं असं म्हणणं आहे की काही झालं तरीही या सगळ्यावरती तोडगा काढावा लागणार आहे। आणि मग यशवंतराव भोसले काय सांगत आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे। आणि मग यशवंतराव भोसलेंनी सांगितलेलं आहे की धनंजयराव, मला सांगा, तुमची मोठी मुलगी गेलेली आहे, बरोबर आहे ना? मग मी आत्ता तुम्हाला जे सांगतोय ती गोष्ट तुम्हाला ऐकावी लागेल। तेव्हा धनंजयला प्रश्न पडतो, नक्की आता हे सगळं काय सांगणार आहेत? धनंजय ऐकतो तेव्हा ते म्हणतात की तुमची मधली मुलगी आहे, तिला लग्नासाठी ते मंडपामध्ये हजर करा, कारण तुमच्या मधल्या मुलीचं आणि पार्थचं लग्न होईल। तेव्हा मात्र शारदा अगदी दचकून म्हणते, काव्या? आणि आता काव्याला कळायचं बंद झालेलं असतं, कारण हे सगळं काय होतंय हा प्रश्न काव्याला पडलेला असतो। एकतर जीवाचा मोबाईल तिने स्वतःकडे ठेवल्यामुळं खूप मोठा गोंधळ झालेला असतो। जीवाचा मोबाईल जर जीवाकडे असता तर तिने जीवाला कॉल करून बोलवलं असतं आणि हा सगळा डाव आहे तो थांबवू शकली असते। आणि तिने जो मूर्खपणा केलेला असतो, जीवाचा मोबाईल स्वतःकडे ठेवून घेतलेला असतो, त्याची शिक्षा तिला भेटत असते आणि तिला खूपच टेन्शन आलेलं असतं, आता काय करायचं? आणि ते तर हे सगळे थांबवायलाच तयार नाहीत, या गोष्टीची भीती तिच्या मनात वाढत चाललेली असते, तिला कळायचं बंद झालेलं असतं। काहीही करून तिला ह्या सर्व गोष्टी कंट्रोलमध्ये आणायच्या असतात। जमाव सगळा तापलेला असतो, सगळे खूप टेन्शनमध्ये असतात, तिला कळत नसतं की नक्की काय करू, या सगळ्यातून मी कसा मार्ग काढू, हा प्रश्न पडलेला असतो। परंतु शारदा त्याचबरोबर धनंजय या सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं, पण हे सगळं थांबवणं गरजेचं असतं। इथे पार्थला त्याचे बाबा म्हणजे विक्रम म्हणू लागतो की पार्थ, हे बघ, मी आत्ता तुला काय सांगत आहे तुझ्या लक्षात येईलच, पण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, ती म्हणजे आत्ता तुझ्या डोक्यात जे काय चालू आहे, मान्य आहे मला की तुझं आणि नंदिनीचं लग्न, पण नंदिनीचा प्रस्ताव आम्हीच आणलेला होता। आत्ता हे सगळं जे घडत आहे त्यासाठी तुला आमचं ऐकावं लागेल। त्या लोकांनी जे काही केलेलं आहे त्यामुळं मानिनीला तर इजा पोहोचलेली आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव पार्थ, हे जर असंच वाढत गेलं तर खूप अवघड होणार आहे, त्यामुळं आत्ता मी तुला काय सांगत आहे ते तुला ऐकावं लागणार आहे असं पार्थला बोललं जात असतं। तेव्हा पार्थ म्हणत असतो, म्हणजे काय करायचं आहे बाबा? तेव्हा ते सांगतात की हे बघ, काव्या पण माझ्या मित्राचीच मुलगी आहे आणि काव्या आणि तुझ्या लग्नाचा विचार आम्ही करत आहोत। काही झालं तरी काव्या आणि तुझं लग्न व्हावं असं आम्हालाही वाटत आहे, तसा तर विचार आम्ही काव्याचा जीवासाठी केलेला होता आणि त्याचबरोबर
आता जे घडलेलं आहे ते खूपच विचित्र आणि वाईट घडलेलं आहे, हे आम्हालाही माहिती आहे. परंतु काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट जी आहे ती अशी आहे की या सगळ्यातून मार्ग काढायला आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. कारण यशवंतराव भोसले यांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे तोच मार्ग आपल्यापुढे आहे. दुसरा कोणताही मार्ग आपल्याला दिसत नाही आणि आपल्याला ते करावं लागणार आहे असं विक्रम त्याला सांगत असतो. त्याचबरोबर धनंजय मामाही तेच म्हणत असतात. पण पार्थचं असं म्हणणं असतं की बाबा तुम्हालाही असं वाटतं का? नंदिनीने खरंच असं केलं असेल? नंदिनी या लग्नातून पळून गेली असेल? तेव्हा पार्थ म्हणतो की मी आता काकांना आणि आईंना बोलायला जातो असं म्हणत तो इकडे धनंजय शारदा यांच्याकडे आलेला असतो. तर धनंजय शारदा हे पण लग्नाला तयार होत नसतात, परंतु त्यांना मामा समजवत असतो. तेव्हा इकडे धनंजय आणि शारदा यांना पार्थ विचारू लागतो की तुम्हाला खरंच असं वाटतं का या सगळ्यामध्ये नंदिनी चुकलेले आहेत? तेव्हा ते म्हणतात की नाही, आमच्या नंदिनीवर आमचा पूर्ण विश्वास आहे, पण आता आपल्यापुढे जी परिस्थिती आलेली आहे त्याच्यावरती मार्ग काढणं गरजेचं आहे आणि त्याच गोष्टीचा विचार आम्हीही करत आहोत, हे ते बोलत असतात. तेव्हा सगळ्यांसाठी खूप मोठा धक्का असतो. काहीही झालं तरी या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा? मार्ग तर त्यांना उपाय तर सांगितलेला आहे, परंतु हा उपाय योग्य आहे का? काव्याला तर कळायचं बंद झालेलं असतं. ती एकच विचार करत असते की मी हे का केलेलं आहे? का मी जीवाचा मोबाईल त्याला दिला नाही? ही माझी सगळ्यात मोठी चूक आहे असं तिला वाटत असतं. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जीवा ती मुलगी सुखरूप आहे हे समजल्यानंतर आता तिला तिच्या आईकडे सोडून तिथून निघालेला असतो. कारण हॉस्पिटलमध्ये तिची काळजी घ्या असं त्याने सांगितलेलं असतं आणि तो तिथून निघालेला असतो. जीवा निघालेला आहे आणि रस्त्यात एक गाडी येऊन त्याला धडकते. तेव्हा त्यालाही धक्का बसतो की हे सगळं काय? अचानक ही गाडी मला येऊन का धडकलेली आहे? हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि तो गाडीतून उतरतो आणि पाहतो तर काय, त्या गाडीचा ड्रायव्हर उतरून खाली आलेला असतो. आणि मग जीवा म्हणतो कळतंय का तुम्हाला हे सगळं काय चाललंय? तेव्हा तो म्हणतो माफ करा, गाडीत पेशंट आहे. परंतु इकडे नंदिनीला मात्र बाहेर जीवा दिसतो आणि नंदिनीला जीवात जीव आल्यासारखं वाटतं. कारण नंदिनीसाठी ही गोष्ट खूप भारी असते, कारण आता जीवा आलेला आहे आणि आपण सुटणार ही गोष्ट तिला कळलेली आहे. म्हणून नंदिनी ओरडण्याचा प्रयत्न करत असते, तर इकडे दीपक मात्र तिचं तोंड दाबत असतो, तिला सुटू देत नसतो. परंतु जीवाला तो मुलगा जेव्हा तो ड्रायव्हर जेव्हा सांगत असतो की अहो गाडीत पेशंट आहे ना, त्यामुळं टेन्शनमध्ये असं झालेलं आहे आणि जीवा पुन्हा त्या माणसावर विश्वास ठेवून गाडीकडे माघारी फिरलेला असतो. परंतु त्या क्षणी इकडे जीवाच्या लक्षात येते ती गोष्ट म्हणजे काहीही झालं तरीही त्याला दिसत असतं आणि तो मागं फिरून पाहतो. तो म्हणतो नाही, काहीतरी वेगळं घडत आहे, काहीतरी वेगळं आहे जे विचित्र आहे आणि जे मला माहीत नाही आहे, मला कळलेलं नाही हे लक्षात आलेलं असतं. आणि जीवा म्हणत असतो की नाही आणि तो मागं फिरतो तर त्या गाडीमध्ये त्याला नंदिनी दिसते. आणि मग त्या गाडीमध्ये नंदिनीला पाहून तो विचार करू लागतो की हे सगळं काय झालं आहे? नंदिनी जर इथं असेल तर तिथं लग्नामध्ये काय झालं आहे आणि काय गोंधळ झालेला आहे? हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि तो म्हणू लागतो की नाही, काहीतरी वेगळं घडत आहे, मला वेगळा विचार करावा लागतोय असं म्हणत तो गाडीतून उतरतो. ओय थांबा गरं त्यांच्याकडे जातो आणि त्यांना थांबायला सांगतो. ती माणूस गाडी थांबवत नसतो, परंतु जीवाने गाडी स्टार्ट करून त्यांना ओव्हरटेक करून गाडी आडवी घेतलेली असते आणि त्या गाडीतून धुलाई करत त्याने बाहेर काढलेलं असतं, ते म्हणजे त्या दीपकला, आणि त्याला मारायला सुरुवात केलेली असते. इकडे नंदिनीला पण त्याने सोडवलेलं असतं आणि मग खूप मोठी गोष्ट घडते आणि ती म्हणजेच नंदिनीला तर त्याने सुखरूप त्यातून बाहेर काढलेलं असतं आणि त्या दीपकला बांधून त्याने गाडीत टाकलेलं असतं आणि त्या दोघांना घेऊन आता जीवा हा निघालेला असतो, तो म्हणजे लग्नाच्या ठिकाणी. तिथं काय झालेलं आहे सगळे काळजीत असतील आणि फोन करायला जीवाकडे मोबाईलही नसतो. आणि इकडे मात्र आता काव्याला लग्नासाठी तयार केलेलं असतं. काव्या खूप रडत असते, तिची अजिबात इच्छा नसते. पारची पण तीच अवस्था असते, पण या लोकांनी जो गोंधळ घातलेला असतो त्यामुळं हे सगळं होत असतं. आणि आता लग्न सुरू झालेलं असतं, कारण हे सगळं होईपर्यंत जीवाचा बराच वेळ गेलेला असतो आणि इथं कोणीही थांबायला तयार नसतं. आणि इथे लग्न मंडपामध्ये विधी सुरू झालेले आहेत आणि विधी सुरू झालेले आहेत आणि आता पार्थ आणि काव्या या दोघांचं लग्न लागत आहे. जेव्हा जीवा नंदिनीला घेऊन मंडपात येतो तेव्हा पार्थ मात्र काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असतो. इतकी मोठी गोष्ट घडत असते आणि हा जीवासाठी खूप मोठा धक्का असतो. जीवाला कळायचंच बंद झालेलं असतं
आणि तो अक्षरशः कोसळलेला असतो. कारण जे घडलेलं असतं ते इतकं विचित्र आणि भयानक असतं की त्याला कळायचंच बंद झालेलं असतं. त्यामुळं तो आता विचार करू लागलेला असतो की काहीही झालं तरीही ह्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या भयानक आहेत. या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न जीवाला पडलेला असतो. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जीवा आता नंदिनीला घेऊन आलेला आहे. तो अक्षरशः घाबरलेला आहे. त्याला कळतच नाही आहे की आता करू काय मी. कारण आत्ता हे सगळं आहे त्यामुळं तर त्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण त्याच्यासमोर त्याच्या काव्याचं दुसऱ्या कोणाशी तरी लग्न होत आहे. ही गोष्ट त्याला सहन होत नाही. आणि इकडे नंदिनीसाठी खूप मोठा धक्का असतो. सगळेजण तिथं पाहत आहेत. सगळेजण त्यांच्या दोघांकडे पाहत आहेत. कारण नंदिनी आणि जीवा तर तिथं पोहोचलेले आहेत. पण एक गोष्ट मात्र घडलेली असते. वसुंधराचा जो प्लॅन असतो तो पूर्णपणे फेल झालेला असतो. वसुंधराला जे वाटत होतं की आपण नंदिनीला गायब केलं की ह्या लग्नमंडपामध्ये लग्न लागणार, ते म्हणजे माझ्या रम्याचं आणि पार्थचं. पण घडलेलं मात्र वेगळंच असतं. कारण लग्नमंडपामध्ये लग्न लागलेलं असतं ते फक्त आणि फक्त पार्थ आणि काव्याचं. या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. इतक्या भयानक पद्धतीनं झालेल्या असतात आणि सगळेजण पाहतच राहतात. सगळ्यांसाठी मोठा धक्का असतो. हे सगळं लग्न जे आहे ते विचित्र पद्धतीनं झालेलं असतं आणि सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो जीवाला. कारण काव्य तर तिथे लग्नमंडपामध्ये असते परंतु जीवा बाहेरून आलेला असतो आणि त्याच्यासाठी हा मोठा धक्का असतो. आता काव्या रडत असते. जीवाची अवस्था तर खूप भयानक झालेली असते. आता नक्की नंदिनी तर माघारी आलेली आहे. आता जीवा सगळ्यांच्या समोर हे सत्य कशा पद्धतीनं आणणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.